नमस्कार सर्वांना। गवारीची भाजी पाहिली की अनेक जण नाकं मुरडतात, पण गवारीच्या भाजीत भरपूर प्रमाणात फायबर असते। वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच डायबिटीज ज्यांना आहे त्यांची रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी या गवारीची भाजी ही अत्यंत गुणकारी आहे। एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व अगदी आवडीने खातील। इथे आपण 2 टेबलस्पून एवढे शेंगदाणे आणि 2 टेबलस्पून एवढे गावठी तीळ हे छान मंद गॅसवरती चटचट आवाज येईपर्यंत खरपूस असे 5 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। त्याचा रंग बदलला की त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून किसलेलं खोबरं ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे। थोडंसं ब्राऊन कलर आला की मग हे सर्व वाटण आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। साधारण 2 चमचे एवढे शुद्ध करडईचं घाणीचं तेल आपण कढईमध्ये टाकलेलं आहे। गरम झाले की त्यात 1 टीस्पून जिरे आणि थोडीशी मोहरी अशी घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे भाजी आहे गवारीच्या शेंगांची ती निवडून घेतलेली आहे, छान धुवून घेतलेली आहे, ती त्या तेलामध्ये छान अशी मीठ टाकून फ्राय करून घ्यायची आहे। 5 ते 8 मिनिटं आपण मंद गॅसवरती शिजून झाली की मग आपण जे कढईमध्ये तीळ, खोबरं आणि शेंगदाणे हे भाजून घेतले होते हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि त्यात हे सगळे मसाले ॲड करायचे। आमचं तिखट हे थोडंसं जास्त तिखट असल्यामुळे मी 1 चमचा एवढं तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, थोडासा काळा मसाला जो असतो तो आपण घेतलेला आहे, अगदी पाव चमचा, आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा सगळ्या घेऊन आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। मस्त अशी ताजी हिरवीगार गवार आपण पाण्यातून धुवून तेलात फ्राय करून घेतल्यानंतर जे मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटण तयार करून घेतलेलं आहे हे आपण ह्या भाजीत एकसारखं असं फ्राय करून घेतलेलं आहे। सगळीकडून सगळे मसाले लागल्यानंतर अगदी अर्धा कप पाणी आपण त्याच्यात घालायचं आहे आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। गवार अगदी चोपडी आणि कोवळी असल्यामुळे खूप पटकन अशी शिजली जाते। नंतर गरमागरम तेलाची जी पोळी आहे आपली तव्यावरची ती नरम नरम पोळी आणि ही गरमागरम भाजी एका ताटात सर्व करून घ्यायची आहे आणि खाऊन बघायची आहे। नाही आवडली तरी मला कमेंट करून सांगा आणि आवडली तरी मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। हा गावरान पद्धतीचा गवारीची भाजी ही तुम्हाला जर आवडली असेल तर तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।